पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. हवामान खात्याचा 22 जिल्ह्यांना अलर्ट. मुंबईला पावसाचा येलो अलर्ट जारी. गोंदियामध्ये रिमझिम पावसाची हजेरी. धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सततच्या सरींमुळे लागवडीचा कामांना वेग. शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. 24 तासात पाणीसाठ्यात 2.22% वाढ. जलाशयांमध्ये 88.40% इतका जलसाठा. सांगलीमध्ये चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चांदोली धरणातून वारणा नदीपात्रामध्ये 3,400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. उजनी धरणाची पाणी पातळी 94.95% पोहोचली. पूर नियंत्रणासाठी उजनीतून पाण्याचा विसर्ग सुरू. उजनी धरणामध्ये पाण्याची आवक देखील वाढली असल्याची माहिती. सांगलीमधील वारणा धरणाचा पाणीसाठा 82% पोहोचला. धरणामध्ये 8,126 क्युसेकने पाण्याची आवक. विद्युत गृहातून 1,400 क्युसेकचा नदीपात्रामध्ये विसर्ग. बीडच्या केसमध्ये 2 मद्यपींकडून दुकानदाराला मारहाण. दुकानदाराला मारहाण करत दुकानाची तोडफोड. केस पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद. अमरावतीच्या मेळघाटातील 4 आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण. मेळघाट कामगार युनियनच्या वतीने धारणीमध्ये आंदोलन. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची देखील मागणी.